मकर संक्रांतीपूर्वी पोलिसांनी नायलॉन मांजावर बंदी लागू केली आहे। जर मकर संक्रांतीला तुम्ही पतंग उडवणार असाल आणि ती नायलॉनच्या मांजाने उडवणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे, कारण पोलिसांनी नायलॉन मांजावर बंदी घातली आहे। आगामी मकर संक्रांतीचा सण आणि त्यात उडवली जाणारी पतंग यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो आणि त्यातच जर तो मांजा नायलॉनचा असेल तर पर्यावरणाला धोका होण्याची मोठी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान मीरा भाईंदर पोलिसांनी आणि वसई विरार पोलिसांनी नायलॉन मांजाच्या वापरावर कडक बंदी घातली आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलमांच्या अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देखील जारी केले। दरम्यान 14 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या मकर संक्रांती सणादरम्यान आणि त्यानंतर विविध ठिकाणी पतंग महोत्सवाचं आयोजन केलं जातं। नायलॉनच्या मांजाच्या वापरामुळे पाळीव प्राणी, पशु पक्षी, मानवांना देखील गंभीर दुखापत होते आणि अनेक प्रकरणांमध्ये हे प्राणघातक देखील ठरलं जातं। त्यामुळे जीव वाचवण्यासाठी सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने काही कडकपणे प्रतिबंधित करणं आवश्यक असल्याचं म्हटलंय। दरम्यान यावेळी हवेमध्ये उडणारा हा मांजा, हवेमध्ये उडणारा ही पतंग ज्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो आणि विद्युत उपकरणांचं देखील नुकसान होतं आणि मोठा अपघात होण्याचा धोका असतो। त्यामुळे पोलिसांनी आदेश दिलेत की नायलॉनचा मांजा न वापरण्याचे पोलिसांनी आदेश दिलेले आहेत आणि जर मांजा नायलॉनचा वापरताना आढळल्यास पोलिसांनी अंतर्गत कारवाई करण्याचं देखील म्हटलंय।